आश्चर्यचकित आहेत. पण येशू म्हणतोय एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही, सगळं काही उद्ध्वस्त होईल, सगळं काही मोडलं जाईल. शिष्यांना समजे ना, जे मंदिर एवढं भव्य आहे ते कसं काय. ऍक्च्युली त्यांच्यासाठी मंदिराचा नाश म्हणजे शेवटच होता, युगाची समाप्ती, अशा प्रकारे ते बघत होते. पण तसं त्या मंदिराला बघितलं. भाऊ बहिणीनो, का इस्रायलच्या वरती, यरुशलेमेवरती अशा प्रकारची गोष्ट येशू बोलतोय की चिऱ्यावर चिरा राहणार नाही? ह्याच्यापेक्षा भयानक शब्द काय असतील? तुमच्या घराचा एका विटावर दुसरी वीट राहणार नाही म्हटल्यावरती किती भयानक आहे ना, की बाबा काहीच उरणार नाही, सगळं उद्ध्वस्त होणार का? आणि तसं झालं. तसं होण्याच्या मागचं कारण इस्रायल लोकांचं, यहुदी लोकांचं गर्विष्ठ मन, उंच मन. आम्ही निवडलेले लोक आहोत, आम्ही देवाची लोक आहोत, देवाची लोक म्हणता म्हणता देवाने पाठवलेल्या त्याच्या स्वतःच्या पुत्राला ओळखू शकले नाही. आणि काय केलं? या काही चित्रांच्या माध्यमातून इस्रायल लोकांचा तो प्रवास, त्या मंदिराच्या नाशापर्यंतचा तो प्रवास आपण थोडक्यात थोडं या चित्रांच्या माध्यमातून पाहूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, तुम्हाला दिसत असेल. हे येशूला वधस्तंभावरती खेळण्याच्या आधी या चित्रात जो दिसतोय तो पिलात आहे. पिलात, पोंतियस पिलात. पिलात जो सुभेदार आहे, तिथला जो गव्हर्नर आहे, त्या गव्हर्नर समोर येशूला घेऊन जातात ना महायाजक आणि याजक लोक आणि सर्व इस्रायल लोक. जे इस्रायल लोक, जे यहुदी लोक, जे यरुशलेमेत राहणारी जनता, जी येशूला यरुशलेमेत येत असताना होसन्ना होसन्नाच्या गजरात त्याचं स्वागत करते, ह्या ठिकाणी पिलाताच्या समोर जेव्हा पिलाताला येशूमध्ये काही दोष आढळत नाही, जेव्हा पिलात म्हणतो की मी येशूला सोडू इच्छितो, त्यावेळेला सगळेजण मिळून ओरडायला लागतात, वधस्तंभावर खेळा, त्याला वधस्तंभावर खेळा. ते लोक, होसांना म्हणणारेच लोक वधस्तंभावर खेळा म्हणतात. आज तुमचं मन चांगलं आहे म्हणून विचार करू नका, उद्या वाईट होणार नाही. तुम्ही उद्या म्हणाल वधस्तंभावर खेळा या पास्टरला, असं असं म्हणणं का म्हणजे झालं. मनुष्याचं मन किती विचित्र आहे ना. ह्या इस्रायल लोकांचं, यहुदी लोकांचं मन तसं आहे. आणि एवढंच नाही, काय बोलतायत, काय काय त्यांचं मनात चाललंय, काय बोला लागल्यात, त्याच्याकडे लक्षच नाही. काय म्हणतात ते? मत्त्याच्या 27 अध्यायाचं 25 वचनात हे त्यांचे शब्द आहेत. ऍक्च्युली त्या ह्याला पूर्ण वाचायला पाहिजे, पण वेळ कमी असल्यामुळे मत्ते 27 अध्यायाचं 25 वचनात ते लोक म्हणतात, सर्व लोकांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो. जी लोक येशूला वधस्तंभावर खेळा म्हणतायत, पिलात त्यांना म्हणतो मी ह्याला वधस्तंभावर नाही खेळू शकत, त्याच्यात काही दोष आढळत नाही. नाही नाही नाही, त्याचा दोष तो पिलात म्हणतो, जर मी ह्याला असंच वधस्तंभावर खेळतोय तर त्याचा दोष माझ्यावरती नाही आला पाहिजे, माझ्यावर नाही. तर लोक ओरडतात की त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो. वधस्तंभावरती मसीहाला खेळण्याचा दोष स्वतःवरती घेण्याचा प्रयत्न करतात. किती मूर्ख लोक आहेत ना. असं मूर्ख आपण बनतो जेव्हा मन देवापासून वेगळं होतं, उंच होतं. म्हणून ह्या येशूला वधस्तंभावर खेळलं जातं. मी पिलाताबद्दल बोललो मुद्दा म्हणून, कारण की पिलात रोम साम्राज्याकडून आलेला सुभेदार आहे. त्या रोम साम्राज्याने इस्रायल लोकांना खूप छळलं, यहुदी लोकांचा खूप छळ केला, आणि त्या छळाला सहन करणारे हे इस्रायल लोक मसीहाच्या बाजूला उभं राहायचं सोडून रोम साम्राज्याच्या बाजूला उभं राहिले. हे याजक लोक, जे स्वतःला महायाजक म्हणतात, परमेश्वराची सेवा करणारे म्हणतात, ते देवाच्या बाजूला, ख्रिस्ताच्या बाजूला उभं राहायचं सोडून रोम साम्राज्याच्या बाजूला उभं राहिले. हे पिलात नंतर काही झालेले सुभेदार आहेत. पिलात नंतर या चित्रामध्ये तुम्हाला दिसतात. ह्याच्यातले काहींचं नाव तुम्ही बायबलमध्ये वाचू शकता. फिलिक्स नावाचा सुभेदार आहे, ज्याच्यासमोर पौलाला उभं केलं जातं. पौल पण त्यासमोर उभं राहून साक्ष देण्याचं त्याला संधी भेटते. फिलिक्स हा 52 AD पासून 60 सालापर्यंत, 60 इसवी सन 60 सालापर्यंत तो सुभेदार राहिला यहुदिया प्रांतावरती. ह्या सगळ्यांनी खूप भयानक कार्य केलेलं आहे. हे कोणी चांगले लोक नाही. पिलात पण काही चांगला व्यक्ती नव्हता. यहुद्यांना लुटण्याचं कामच ह्या रोमी सुभेदारांनी केलं. फेस्तसचं पण नाव, फेस्तुसचं नाव पण तुम्ही बायबलमध्ये वाचू शकता, ज्याच्यासोबत पौल त्याच्यासमोर साक्ष देऊ शकतोय. पौलाचं तो ऐकतोय, असं वाटतं की आता हा पौलाला काहीतरी न्याय देईल, काहीतरी बोलेल, पण तो पौलाला तसंच तुरुंगात सोडून जातोय. फेस्तस राजा त्याला तिथून सुभेदार म्हणून काढलं जातंय. या सुभेदारांना रोम साम्राज्याने एकच जबाबदारी दिली होती, यरुशलेमेमध्ये शांती बनवायची. कशी पण बनवा तुम्ही, मग ते मारून लुटून काय जे काय करायचं तसं करायचे.
मग फेस्तस नंतर अल्बिनस आणि फ्लोरस नावाचे हे सुभेदार काय झाले. विशेष करून फ्लोरस नावाचा जो सुभेदार होता त्याच्या काळामध्ये यहुदी लोकांना खूप छळ झाला. इतकं की त्याने मंदिरातल्या सोनं चोरलं, सोनं काढलं, ते सोनं रोम साम्राज्याकडे पाठवलं. एवढे कृत्य करत असताना त्यावेळेला यहुदी लोकांचं सब्र का बांध तुट गया, म्हणजे अजून आता थांबू शकत नाही. म्हणून 66-68 ह्या सालाच्या दरम्यान, 66 सालाच्या दरम्यान यहुदी लोक बंड करू लागले, विरोध करू लागले. आणि ते विरोध करणाऱ्यांपैकी हे लोक सगळ्यात जास्त होते. सिकारी म्हणून म्हटलं जाणं, झिलट्स, कट्टरपंथी ज्यांना आपण म्हणतो ना मराठीमध्ये, हे लोक साधारण लोक नव्हते, ॲसॅसिन होते. ॲसॅसिनला काय म्हणतात मराठी? हत्यारे. म्हणजे हळूच जाणार आणि रोमी लोकांना मारून येणार, त्यांच्या अधिकाऱ्यांना मारून येणार, कुणालाच कळायचं नाही. त्यांच्याकडे एक छोटासा चाकू असायचा, ह्या चित्रात दिसतंय, डॅगर म्हणतात त्याला, छोटासा चाकू, त्याला सिका म्हणतात लॅटिन भाषेत, म्हणून त्यांचं नाव सिकारी. ते छोट्याशा चाकूने जाऊन लोकांची हत्या करणारे हे असे लोक झीलट्स, म्हणजे कट्टरपंथी, जे खरोखर यरुशलेमेला, इस्रायलला मुक्ती देऊ इच्छित होते. आता बस झालं, आता रोम साम्राज्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे म्हणून लढाई करायला सुरुवात केली. त्यांनी रोम साम्राज्याशी लढाई करायला सुरुवात केली. भाऊ-बहिणींनो, रोम साम्राज्य त्या काळचं सगळ्यात पॉवरफुल साम्राज्य होतं. रोमपेक्षा पॉवरफुल कोणी नव्हतं. पण जेव्हा हे सिकारी लोक, हे कट्टरपंथी लोक त्यांच्या टोळ्यांना एकत्र करून जेव्हा रोम साम्राज्याशी लढायला लागले, विचित्र काय घडलं माहितीये का? जिंकायला लागले. पहिलं युद्ध लढलं, जिंकले. दुसरं युद्ध लढलं, जिंकले. त्यांना वाटलं उगीच आम्ही घाबरत होते रोमी लोकांना, यांच्याकडे तेवढी पॉवर काही दिसत नाही, म्हणून ते जास्तच त्यांच्याशी लढायला सुरुवात केली. पण रोम साम्राज्य उगीच रोम नव्हतं. त्यावेळेला रोमचा सम्राट नेरो नावाचा सम्राट होता. त्या नेरो सम्राटने आपल्या राज्यातले खूप सारे ते पलटण यहुदियामध्ये पाठवायला सुरुवात केली. ते तुकड्यांना पाठवायला सुरुवात केली, जेणेकरून जाऊन यहुदामध्ये, इस्रायलमध्ये होणारा बंड संपवला जावा म्हणून ह्या सिकारी लोकांना मारण्यासाठी भरपूर रोमी सैनिक आले. त्यातल्या त्यात जेव्हा ते सैनिक रोमकडून येतं, त्यातलं सगळ्यात पहिलं मोठं स्ट्रॉंग एक शहर इस्रायलसाठी होतं. त्या शहराचं नाव आहे योदफात. हे इब्री भाषेत आहे. इंग्लिशमध्ये त्याला जोटापाटा किंवा योटापाटा असं म्हटलं जातं. आपण त्याला योटापाटा हे नाव देऊया. हे योटापाटा शहर यरुशलेमेसारखंच गड होतं, गड स्ट्रॉंग होतं, त्याच्या भिंती स्ट्रॉंग होत्या. त्यामुळे योटापाटावरती सर्वात पहिलं लढाई, तिथं त्याची सुरक्षा करणं इस्रायल लोकांसाठी फार गरजेचं होतं. आणि रोमी लोकांना पण योटापाटाला जिंकायचं होतं, म्हणून त्यांनी या योटापाटा शहरावरती हल्ला करून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. हे सिकारी लोक ज्यांच्याबद्दल आपण पाहिलं, त्यांचं चित्र पाहिलं, ते लोक बाकीच्या लोकांसोबत मिक्स होऊन सगळेजण त्या शहराच्या आतमध्ये, नगराच्या आतमध्ये, भिंतींच्या आतमध्ये जाऊन बसायचे. त्यांना काय वाटायचं, हे भिंती स्ट्रॉंग आहेत, ह्यांना हे लोक पार करून येऊ शकत नाहीत. आता सारखं मिसाईल किंवा उडून जाणारे बॉम्ब तरी, त्यांच्याकडे बॉम्ब सारख्या गोष्टी तरी नव्हते, म्हणून ते लोक आतमध्ये आम्ही सुरक्षित राहू ह्या मनाने जायचे. पण रोमी लोक पण काय करायचे, त्याला सीज घालायचे. सीज म्हणजे वेढा घालायचे. रोमी सैनिक त्या पूर्ण शहराला, योटापाटा ह्या शहराला वेढा घालून त्याच्यावरती हल्ला करत, त्यांना पहिलं तर वाट पाहिली की हे लोक किती वेळ आत बसतात. त्यामुळे योटापाटाची अवस्था भयंकर झाली. तुम्ही बायबलमध्ये 2 राजे 7 अध्यायामध्ये जसं सामारिया नगराची अवस्था वाचता, सेम तसं किंवा मी म्हणेन त्याच्यापेक्षाही भयंकर अवस्था योटापाटाची झाली, की जिथं लोकांना काहीच करता येणं, कसं लढायचं, काय आता काय जेवायला पण काय नाही, बाहेर पण जाता येत नाही, जेवण संपायला लागलं, पाणी संपायला लागलं. आणि समोर रोमचे सैनिक होते. रोमचे सैनिक ऍक्च्युली अशा प्रकारे भरपूर शहरांमध्ये ते गेले, नंतर मी बोलेन. रोमचे सैनिक उगीच रोम नाही आहे, रोम साम्राज्य स्ट्रॉंग का होतं माहिती आहे का, त्यांच्याकडे त्या किल्ल्यांना पार करण्याची टेक्नॉलॉजी होती, त्यांच्याकडे त्या किल्ल्यांना जिंकण्याचं सामग्री होते. हे ह्या चित्रामध्ये दिसतंय का, हे एक रॅम्प तयार केल्यासारखं ते करतात. त्या भिंतींच्या समोर माती घालून 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 असं चढाव तयार करतात. ते चढाव तयार करायचे आणि त्या किल्ल्याच्या भिंतीला पार करून जायचे. हे करण्यासाठी तेवढा काळ त्या तिथे आजूबाजूला काहीही नसताना
त्यांच्याकडे एवढे जास्त रिसोर्सेस पाठवले जायचे की त्या नगराच्या बाहेर बसून नगरावरती जिंकण्याचं प्लॅनिंग करायचं. परत अशा प्रकारचे, ह्याला सीज इंजिन्स म्हणतात. तुम्ही कधी कधी पिक्चरमध्ये बघितलं असेल नाही, दगड ठेवून तोफांसारखं त्याला उडवलं जात होतं. हे रोमच्या साम्राज्याकडे असणारे काही सामग्री होते. परत असं बॅटरिंग रॅम ज्याला म्हटलं जातं, म्हणजे भिंतीला धडकून धडकून ते फोडण्याचं तोडण्याचं काम रोम साम्राज्य करायचं. त्यातल्या त्यात सगळ्यात पॉवरफुल एक सामग्री त्यांच्याकडे होते, ते होतं सीज टावर म्हणून. एक असं टावर बांधायचे आणि त्या टावरवरून वर चढून एक ते भिंतींना फोडायचे, पण तिथून त्यांचे सैनिक वरती हल्ला पण करायचे आणि पलीकडे पार जाण्यासाठी त्या टावरवरनं पार जायचा पण प्रयत्न करायचे. एवढं सगळं त्या योटापाटामध्ये सुरू होतं. खरं तर मी तुम्हाला फार शॉर्टमध्ये सांगतोय, कधी तर तुम्ही त्याच्याबद्दल इन डिटेल वाचा. त्याचे भरपूर पुस्तकं आहेत जे त्याबद्दल सांगतात. वाचायचं नसेल तर काही व्हिडिओज, फॉल ऑफ जेरुसलेम, यरुशलेम कसं पाडलं गेलं, त्याला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळेल. पण ह्या योटापाटामध्ये लोक लढण्याचं पण मन ठेवत होते. ह्या योटापाटामध्ये एक हा 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 फार महत्वाचा व्यक्ती, ह्याचं नाव लक्षात ठेवा. हा जोसेफस आहे. जोसेफस हा इतिहासकार आहे. ऍक्च्युली जोसेफस एक मेव असा इतिहासकार आहे, आपल्याला माहिती आहे, जो त्या पहिल्या शतकामध्ये त्याने खूप डिटेलली सर्व काही लिहिलेलं आहे. ह्या युद्धाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल आणि परत योहान बाप्तिस्मादात्याबद्दल लिहिणारा असा हा इतिहासकार आहे. म्हणजे येशू ख्रिस्त कोणी मायथॉलॉजी किंवा काही फिक्शन, काल्पनिक नाही आहे, इतिहासकारांनी लिहिलेलं. त्यापैकी हा जोसेफस नावाचा हा व्यक्ती आहे. हा यहुदी होता. हा योटापाटाचा लीडर होता. योटापाटाचा लीडर बनवून योटापाटाला सुरक्षा करण्याची जबाबदारी जोसेफसला दिली गेली होती. म्हणून याने खूप सारे टेक्निक वापरले ह्या योटापाटाला वाचवण्यासाठी. इथे ह्या चित्रात दिसते का तुम्हाला? त्यांनी इथं असे भुसा भरलेल्या पोते त्या भिंतीजवळ लावायचे, म्हणजे जेव्हा ते दगड फेकले जायचेत ना, ते जेव्हा भुसाला लागायचं त्याचा पॉवर कमी होत जायचं, म्हणून ते भुसा भरलेले हे करायचे. आणि त्यांच्याकडे पाणी संपलं होतं आतमध्ये, एवढं वेळ ते त्यांना वेढा घातलेला होता. म्हणून रोमी लोकांना एक खबर मिळाली की ह्यांच्याकडे पाणी संपलंय. मग ते पाणी संपले, आता ह्यांच्यावर हल्ला केला तर आपल्याला आपण यांना जिंकू शकतो असं वाटत असताना जोसेफसने काय विचार केला, रोमी लोकांना फसवलं पाहिजे. म्हणून त्याने सगळ्या तिथल्या लोकांना आज्ञा दिली की तुम्ही तुमचे कपडे पाण्यात भिजवा, जेवढं उरले पाणी त्यात पाणी म्हणजे कपडे धुवा आणि वाळत टाका. ते तुम्ही धुतलेले कपडे वाळत टाकलेलं बघून रोमी लोक कन्फ्युज होऊन जायचे, ह्यांच्याकडे पाणी संपले मग कपडे कसे धुवा लागलेत, पाणी खरोखर यांच्यावर आता हल्ला केला तर आपण जिंकू का नाही जिंकू, ते घाबरून जायचे. आणि हे सगळं जोसेफसने हे प्लॅनिंग करून हे केलं. जोसेफस सर्व्हायव्हलसाठी फार हे होता, फेमस होता. कसं पण करून वाचायचं त्याला माहिती होतं. आणि अजून एक गोष्ट ते काय करायचे, इथे बॉइलिंग ऑइल, जेव्हा ते रोमी सैनिक त्या भिंतीवरती चढून येतात, तेल उकळतं तेल त्यांच्यावरती टाकायचे आणि तशा पद्धतीने सुरक्षा करायचे. पण एवढं सगळं करून पण जोसेफसने काय पाहिलं माहितीये का, हे करून पण आम्ही रोमी लोकांवर जिंकू शकणार नाही. जोसेफसने शेवटी सरेंडर केलं. का? ज्यानं, तो यहुदी होता, तिथला लीडर होता, पण त्यानं सरेंडर ह्या मनानं केलं की परमेश्वरच आमच्या विरुद्ध उठलेला आहे, आम्ही जोर पश्चाताप करणार नाही, पश्चातापाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. म्हणून तो रोमी लोकांसोबत मिक्स झाला. तो जोसेफस, यहुदी लोक जोसेफसचा सगळ्यात जास्त द्वेष करतात की हा आमचा गद्दार आहे, गद्दाराने आम्हाला सोडलं. पण जोसेफसनं बसून हिशोब लावला. तो खूप लढला तिथे, त्या योटापाटाला सुरक्षित करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही नाही करू शकला. शेवटी त्याला कळालं आता इथंपर्यंतच करू शकतो. म्हणून तो जोसेफस रोमी लोकांसोबत मिळून जातो. त्याला रोमचं नाव पण दिलं जातं आणि रोम सम्राटाचा एक जवळचा व्यक्ती योसेफस बनतो. तो त्यांना यरुशलेमेवरती जिंकायला मदत करतो. यरुशलेमेला कसं पाडायचं, यरुशलेमेवरती कसं जिंकायचं, यरुशलेमेचा गड जिंकणं खूप अवघड होतं. कारण की आपण बायबलमध्ये वाचतो दाविदाने कसं त्या यरुशलेमेला मिळवलं होतं. वरती पूर्ण चढाव आहे, त्याच्यावरती चढून यरुशलेमेला जिंकणं
वरून खाली हल्ला करणं सोपं आहे, खालून वर हल्ला करणं खूप अवघड आहे. म्हणून त्या यरुशलेमेला कसं जिंकता येतं सगळं टेक्निक जोसेफसने रोमी लोकांना शिकवली. म्हणून यहुदी लोक याचा फार द्वेष करतात. पण मी हे सगळं का सांगतोय तुम्हाला, तुम्ही जाणलं पाहिजे की रोमचा ह्या सगळ्या गोष्टी होत असताना परमेश्वरावर विश्वास करणाऱ्या लोकांना देवाने वाचवलेला आहे. परमेश्वरावरती निर्भर राहणाऱ्या लोकांना वाचवलेलं आहे. ज्या लोकांनी देवावरती विश्वास करायचं सोडून दिलं त्या लोकांना मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नव्हता. बघा, एवढं भयंकर अवस्था योतापाताची करून ते लोक यरुशलेमेवरती हल्ला करायला गेले. 68 साली 68 AD 68 साली रोमच्या सैनिकांनी यरुशलेमेवरती हल्ला केला आणि यरुशलेमेला त्यांनी वेढा घातला, योटापाटाला घातल्यासारखं. आणि योटापाटापेक्षा जास्त सैनिक मागवले होते, ताकद जास्त होती, सगळं जास्त होतं. मग एवढ्या भयंकर अवस्थेत यरुशलेमेला कोण वाचवणार? यरुशलेमेतले लोक कशी वाचणार? भाऊ बहिणींनो, पहिल्या मंडळीची सुरुवात यरुशलेमेतून झालेली आहे ना. मग तारण प्राप्त केलेले ख्रिस्तावर विश्वास करणारे पण अनेक लोक त्यावेळेला यरुशलेमेमध्ये होते. मग त्यांचा बचाव कसा होईल? ते कसं वाचवलं जाते? मग ह्या रोमच्या पूर्ण आक्रमणाचं तयारी असून सगळं काय, आता असं वाटलं योटापाटाला हरवून रोम येऊन यरुशलेमेला सत्यानाश करणार, सगळे असलेले लोक तिथं मारले जाणार. तेवढ्यात परमेश्वर एक घटना घडवतो. कधी कधी तुम्ही इतिहासाचा अभ्यास करणार तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल, तिथं तुम्हाला परमेश्वराचा हात काम करत असताना दिसतोय. खरोखर जेव्हा परमेश्वर कसं त्याच्या लोकांना वाचवायचं हे एक्झॅक्टली देव काम करतोय. काय घडलं माहितीये का? हा जोसेफस जेव्हा तिथून त्यानं यहुदी लोकांना गद्दारी केली, ते रोमच्या लोकांसोबत भेटला. वेस्पेशियन त्या रोमच्या सैनिकांना, त्या रोमच्या सेनेला लीड करणारा एक सेनापती होता, त्याचं नाव वेस्पेशियन होतं. आणि त्याचा मुलगा टायटस, तितुस, बायबल मधला तितुस नाही, वेगळा तितुस आहे हा, तो सेनापती होता, वेस्पेशियन आणि तितुस. मग हे दोघांनी योसेफसला मारायचंच ठरवलं होतं, पण योसेफस तिथे जाऊन भविष्यवाणी करतो वेस्पेशियनला, तू सम्राट बनणार आहेस, तू रोमचा सम्राट बनणार. कसं सर्व्हायव्हल करायचं त्याला खरोखर माहिती होतं. काय माहिती खरोखर भविष्यवाणी केली का काय असंच वाचायसाठी बोलला. पण ते ऐकून वेस्पेशियन खुश झाला. ठीक आहे, मला सम्राट बनणं म्हणजे ह्याला सोडा, ह्याला वाचवा, ह्याला काय करू नका. पण जोसेफस तिथं वाचवला जातो. पण कसं परमेश्वर इस्रायली लोकांमध्ये असणाऱ्या विश्वासांना कसं वाचवतो, त्याचं वाचवण्याचं काम एका मनुष्याच्या घटनेच्या द्वारे होतं. नेरो सम्राट, इतिहासातला सगळ्यात क्रूर सम्राट म्हटलं गेलेला, विशेष करून ख्रिस्ती लोकांचा सगळ्यात जास्त छळ केलेला नेरो सम्राट आहे. नेरो सम्राट ख्रिस्ती लोकांचा इतका द्वेष करायचा, तो त्याच्या बागेमध्ये ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्या लोकांवर मेण ओतायचा, मेण वॅक्स, आणि त्यांना त्याच्या बागेमध्ये जाळायचा, माझ्या बागेतल्या मेणबत्त्या म्हणून जाळा म्हणून. खूप द्वेष करायचा, काही पण करून तो ख्रिस्ती लोकांचा द्वेष करायचा. हे चित्र तुम्हाला जे दिसतंय, मागे आग लागलेली आहे आणि हा नेरो त्याच्या हातामध्ये हार्प आहे, हार्प, विना, हार्प तिथं खाली तुम्हाला दिसतंय. नेरोला वाटायचं माझ्यासारखं कलाकार कोण नाही, मी सगळ्यात चांगला कलाकार आहे. तो इतका स्वतःच्या द्वारे भरलेला असायचा. मग नेरोच्या मनामध्ये रोमला नवीन पद्धतीनं बनवायचं होतं, रोम शहराला नवीन डिझाईन करायचं होतं. पण तिथलं गव्हर्नमेंट, रोममध्ये डेमोक्रेसी होती त्यावेळेला, ते लोक त्याचा विरोध करत होते. नाही म्हणून नेरोनं काय केलं असं म्हटलं जातं, त्याचा पुरावा नाही पण लोक मानतात की त्यावेळेला रोमला आग नेरोनं लावली. नेरोने पूर्ण रोम शहराला, जे सगळ्यात मोठं शहर त्यावेळेचं होतं, त्या संपूर्ण शहराला आग लावली आणि आपल्या महलावरती जाऊन विणा वाजवत त्या आगचा आनंद घेत होता. ते हे चित्र आहे. हा सम्राट नेरो जो एवढा त्रास देत होता, ख्रिस्ती लोकांचा खूप छळ केला. पण तुम्हाला माहिती आहे का, एवढं करून पण हे केल्यानंतर ते आग लावण्याचा आरोप त्याने ख्रिस्ती लोकांवर घातला. हे ख्रिस्ती लोकांनी का, कारण की ह्या सगळ्या आगीत जेव्हा सगळं रोम जळत होतं, एक ठिकाण जळत नव्हतं. कुठलं माहितीये का? जिथं ख्रिस्ती लोक राहत होते ते जळलं नाही.
जिथं ख्रिस्तावर विश्वास करा. रोमची मंडळी, बायबलमध्ये रोम करास पत्राबद्दल आपण वाचतो, ते रोममध्ये तारण प्राप्त केलेल्या लोकांचं ठिकाण ते जळलं नाही. म्हणून त्याचा वापर करून नेरोनी काय सांगितलं, ह्यांनीच आग लावली. ह्यांनी ख्रिस्ती लोकांचा आणखीन जास्त छळ करायला लागला. पण भाऊबंधो, परमेश्वर जिवंत आहे. परमेश्वर कधीही त्याच्या लोकांचा छळ देवाला पाहवत नाही. नेरो आत्महत्या करून मरतो 68 साली. 68, त्याचं डेट पण लिहिलेलं आहे. डेट 9 जून 68. इतिहासात त्याचा डेट पण रेकॉर्ड आहे. त्या दिवशी एकटाच आपल्या वरती असताना आत्महत्या करून मरून जातो, कारण की त्याला तुच्छ मानलं गेलं असं फिलिंग येतं. लोक माझं ऐकत नाही. जेव्हा लोक घमंडी होतात त्यावेळेला देवा जगूच शकत नाही. देव त्यांना, बायबल म्हणतं ना की गर्व हा नाशाची सुरुवात आहे. गर्व झाला म्हणजे नाश ठरलेला आहे. तशा पद्धतीचा नेरोचा नाश ठरलेला होता. पण ही घटना खूप अद्भुत आहे. नेरो राजा जर त्यावेळेला मिळला नसता, जर त्याने आत्महत्या केली नसती, त्यावेळेला वेस्पेशियन आणि तितुस यांनी यरुशलेमेवरती हल्ला करून यरुशलेमेला पाडलं असतं, जिंकलं असतं. पण ही घटना जी घडली त्याच्यामुळे वेस्पेशियननं सगळं काही त्यांची हालचाल थांबवली, हल्ला थांबवला. 68 साली हल्ला थांबवला. आणि 2 वर्ष काहीच केलं नाही. 2 वर्ष हे लोक यरुशलेमेला वेढा घालून बसलेले होते, वाट बघत होते, काहीच करू शकत नव्हते. कारण की वेस्पेशियन 68 वर्षामध्ये तो रोमला जातो, परत यरुशलेमेच्या तिथून सोडून रोमला जातो. रोममध्ये भयानक गोष्टी चाललेल्या असतात. एका पाठोपाठ एक जण राजा बनतोय, तो मारला जातोय. दुसरा राजा बनतोय, तो मारला जातोय. 4 राजे बदलले एका वर्षात. 4 राजे बदलले गेले. अशी भयंकर अवस्था रोमची असताना शेवटी 4था वेस्पेशियन सम्राट बनतो. योसेफसच्या भविष्यवाणीसारखं वेस्पेशियन हा सम्राट बनतो. 68 सालापासून 70 सालापर्यंत रोमचे हे सैनिक वेढा घालून बसलेले होते, पण ते यरुशलेमेवर हल्ला करत नव्हते. का माहितीये का? कारण की बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने एक गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितलेलं? आपण थोडंसं बायबल उघडून वाचूया. लूकचा 21 अध्याय जर तुम्ही उघडणार, लूकचा 21 अध्याय थोडंसं उघडून वाचूया. लूक 21 अध्याय 20 वचन. 20 वचनापासून पुढे आपण वाचू. हे लूकचा 21 अध्याय आणि मत्तयाचा 24 अध्याय सिमिलर गोष्टींना सांगत आहेत. पण या 21 अध्यायाच्या 20 वचनापासून येशूने काय सांगितलं? परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल, तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. येशूने आपल्या लोकांना सांगितलं होतं की यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल. तर हिंदीमध्ये कोणी हे वचन बघेल का? मराठीमध्ये थोडस ट्रान्सलेशनचं फरक वाटतोय मला. हिंदीमध्ये काय लिहिलेलं आहे? हा, हे एग्जॅक्ट आहे. जब तुम यरुशलेम को सेनाओं से घिरा हुआ देखो. घिरा हुआ मराठीत काय लिहिलंय? वेढा पडत आहे असे पाहाल. पडत आहे, फरक दिसतोय का? हा, घिरा हुआ, ऑलरेडी वेढा घातलेला आहे. मराठीमध्ये लिहिलं वेढा घालत असताना दिसल्यावर ते पळून जावं, तसं नाही लिहिलेलं आहे. येशूने काय सांगितलं की जेव्हा तुम्हाला वेढा घातलेला दिसेल तेव्हा समजा यरुशलेमेचं उसाड पडण्याचा दिवस, वेळ जवळ आलेला आहे. बरोबर आहे? पण थोडस लॉजिकली विचार करा. जेव्हा कुठल्या शहराला, नगराला वेढा घातलेला आहे त्यावेळेला तिथून काय करता येतं का? त्या अवस्थेत काय करता येतं का? बघा, परंतु यरुशलेमेत सैन्याचा वेढा पडत आहे नाहीये, घिरा हुआ, पडलेला आहे असे पाहाल, तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. 21 वचन. त्यावेळेस जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे, व जे तिच्या शिवारात असतील त्यांनी आत येऊ नये. येशू ख्रिस्तांनी म्हटलं की जेव्हा वेढा घातलेला तुम्हाला दिसेल तेव्हा काय करा? यहुदियात असतील ते डोंगरात पळून जावे.
आणि यरुशलेमेत असतील त्याने बाहेर निघून जावे. यरुशलेमेत आहे, वेढा कुठल्या शहराला घातलाय? यरुशलेमेला घातलाय. मग यरुशलेमेत असणारे लोक वेढा घातलेल्या यरुशलेमला कसं काय निघून जाणार तिथून? तिथून बाहेर कसं जाणार? समजतंय का मी काय बोलायचा प्रयत्न? जाता येतं का? जाता येतं. का? कारण की देवाने 2 वर्ष त्यांचं सगळ्या गोष्टींना थांबवलं. 2 वर्ष तसंच वेढा घालून होते, काहीही करत नव्हते. ते वेढा घालून त्यांचं पूर्ण पहारे देऊन कोण येते पकडते असं करत नव्हते. 2 वर्ष वेळ होता. 2 वर्ष वेळ दिला देवाने. यरुशलेमेतनं बाहेर जावा. यरुशलेमेतनं बाहेर जायचा 2 वर्ष कृपेचा काळ होता. पण लोकांनी गेलं नाही. का गेले नसतील बरे? येस, पहिली गोष्ट तर येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. दुसरी गोष्ट का गेले नाहीत माहिती आहे का? कारण की यरुशलेम एवढं स्ट्रॉंग गड आहे, यरुशलेमेवर कोण जिंकणार, म्हणून यरुशलेमेवर सोडला आहे. तिसरी गोष्ट काय? देवाचं मंदिर इथं आहे. देव त्याच्या मंदिराला काय होऊ देणार नाही. देव आम्हाला सुरक्षित करणार. हे आत्मिक रीतीने आंधळे झालेले लोक आहेत, ज्यांना माहितच नाही देवाने त्या मंदिराला सोडलंय. त्यांना माहितच नाही, दिसतच नाही, कळतच नाही. म्हणून येशूने सांगितलं त्यावेळेस जे यहुद्यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे, व जे तिच्या शिवारात असतील त्यांनी आत येऊ नये. कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याचे हे सूड घेण्याचे दिवस आहेत. सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसात ज्या गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण देशावर मोठे संकट येईल व या लोकांवर कोप होईल. 24 वचन पण वाचूया. ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रात नेतील आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेस पायाखाली तुडवतील. आपण आज सकाळी ह्याच्याबद्दल बोललो, कसं येशू ख्रिस्त मत्तेच्या 24 अध्यायामध्ये पण म्हटलेल्या गोष्टी, 70 सालाबद्दल पण बोललेलं आहे, येणाऱ्या शेवटच्या युगाच्या समाप्तीबद्दल पण बोललेलं आहे. हे मिक्स आहे, पुढे मागे आहे. ओके, जे मॉर्निंग डिवोशन अटेंड करतात त्यांना समजेल मी काय बोलतो ते. इथे येशू सांगत आहे की आता वेळ होती बाहेर निघून जाण्याची. येशूने भविष्यवाणी केली होती, पण लोक जात नाहीत. कितीतरी लोक जात नाही. कोण जातात माहिती आहे का? येशूच्या शब्दावर विश्वास ठेवणारे मंडळी, ख्रिस्ती लोक त्या यरुशलेमला सोडून जातात. आणि देवाने त्यासाठीच ते 2 वर्षांचा कालावधी दिलेला होता. थोडं पुढे आपण वाचूया, पुढे बघूया ह्या चित्रामध्ये. बघा, का लोक सोडून जात नाहीत यरुशलेमेला? ह्युमन लॉजिक आहे ना, मनुष्याचे विचार, की यरुशलेमेसारखं गड दुसरं नाही आहे, यरुशलेमेमध्येच आम्ही सुरक्षित आहोत. लाखो लोक यरुशलेमेच्या नगरात होते. एवढे जास्त यरुशलेम एवढ्या जास्त लोकांसाठी नव्हतं. संपूर्ण यहुद्यातले जे काही यहुदी लोक, कट्टरपंथी असतील, साधारण लोक असतील, सगळेजण यरुशलेमेत गोळा झाले. एवढे जास्त लोक यरुशलेमेत गोळा झाले होते. त्यांनी येशूच्या शब्दाला ऐकण्याचे कान त्यांच्याकडे नव्हते, की तुम्ही यरुशलेमला सोडून जावा. त्यांचं लॉजिक त्यांना बरं वाटत होतं. यरुशलेम हे चित्र एक्झॅक्ट चित्र तर नाही, पुढच्या चित्रात मी तुम्हाला दाखवतो. यरुशलेम बरोबर असं आहे, 3 भिंतींनी बनलेलं आहे. 3 भिंती आहेत यरुशलेमेच्यावर, 1 नाही 2 नाही 3 आहेत. 3, बाहेरची एक भिंत आहे आउटर वॉल, एक आहे पहिली भिंत, नंतर शेवटी मंदिराची भिंत, अशा 3 भिंती आहेत. त्यामुळे ह्या 3 भिंतींचा भरोसा करून आम्ही यरुशलेमेत राहिलो तर सुरक्षित राहू, असा भरोसा करून लोक तिथंच राहिले. 2 वर्षाचा काळ संपल्यानंतर 70 साली वेस्पेशियन सम्राट होता. वेस्पेशियनने तितुसला आज्ञा दिली, जा आणि यरुशलेमेला पाड, यरुशलेमेवरची. त्यामुळे हे आतमध्ये राहणारे जे यहुदी लोक होते ते पण विचित्र जीवन जगत होते. त्यांचं आपसात भांडणं चालले होते. ते कोण, कारण की वेगवेगळ्या पंथाचे लोक होते, कोणी फरिसी, कोणी सदुकी, कोणी कट्टरपंथी. काही लोकांना युद्ध लढायचं होतं, काही लोकांना लढायचं नव्हतं, काही लोकांना निघून जायचं होतं. काय करायचं कळेना. म्हणून हे वेढा घातलेला असताना जे शेवटच्या काळामध्ये काही लोक, जेव्हा हे रोमी लोक यरुशलेमेवर हल्ला करायला सुरुवात केले, त्यावेळेला लोक जागे झाले. अरे बापरे, यरुशलेमेत राहून बहुतेक आपण टिकणार नाही. मग बाहेर जायला सुरुवात केली.
विशेष करून तिथं खायला काही नव्हतं, प्यायला काही नसताना इथं राहिलो तर आम्ही मरणार, इथं राहिलो तर मरणार. आपण जसं येशूने म्हटलं, जे गरोदर स्त्रिया असतील त्यांचे किती दुर्दशा होणार लिहिलंय. जास्तीत जास्त यरुशलेमेतनं बाहेर जायला प्रयत्न करणाऱ्या गरोदर स्त्रिया होत्या. का? कारण की त्यांना त्यांच्या बाळाची काळजी आहे. होणाऱ्या बाळाला इथंच राहून मरू द्यायचं नाहीये, काही पण करून बाहेर जायचं. लोक जनावराच्या कातड्या स्वतःवर झाकून कसं तर करून रात्रीच्या वेळेला लपत छपत बाहेर जायचा प्रयत्न करायचे. कसं जाणार हो त्यावेळेला? काय UPI पण नव्हतं ना, की बँकेत पैसे टाकले घेऊन गेलो कुठे. लोकांची सगळी संपत्ती तिथे यरुशलेमेत आहे. सगळी संपत्ती जेवणासाठी विकत होते. जे काय उरलं होतं सगळं काय सोन्याच्या माध्यमात उरलं होतं. ते सोनं गिळत होते. गिळून हातात घेऊन गेलो तर पकडणार म्हणून गिळून, कुणाला दिसू नये असं सोनं गिळून तिथून लपत छपत बाहेर जायचा प्रयत्न केला. आणि बाहेर जाताना जेव्हा रोमी लोकांच्या हातात सापडले, रोमी लोकांनी त्यांना लुटण्याचं, त्यांच्याकडे काय आहे काय नाही काय चाललंय त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. असंच करता करता एका रोमी व्यक्तीनं त्या बाहेर पळून जाणाऱ्या व्यक्तीला मारलं, त्याचं पोट फाटलं, त्या पोटातून सोनं बाहेर पडलं. त्यावेळेला रोमी सैनिकांना कळालं, हा हे सोनं गिळून बाहेर पडायला. म्हणून जे कोणी त्यांना भेटायचेत यरुशलेमेतनं बाहेर पडताना त्या प्रत्येकाचं पोट फाडायचे, प्रत्येकाला फाडायचे, भयानकपणे मारलं जायचं. यरुशलेमेत राहणं पण भयानक होत होतं, यरुशलेमेतनं बाहेर जाणं पण भयानक होत होतं. कृपेचा काळ 2 वर्षाचा काळ सोडून नंतर उठून जायला निघाल्या लोकांची भयानक दुर्दशा झाली. बाबींनो, यरुशलेमेचा सूड घेण्याचा वेळ असं येशू म्हणतो. ज्या यरुशलेमेला एवढी संधी दिली, ज्या यरुशलेमेला एवढं वेळ देवाने दिलं, जे मंदिर देवाचं तिथं बांधलं गेलं, ज्यानं देवाला तुच्छ लेखलं, त्या लोकांच्या वरती शेवटी कोपाचा दिवस आला आणि त्या दिवशी भयानक झालं. ऑलरेडी ह्या यरुशलेमेतल्या लोकांची हाल चालली होती. कसं आतमध्ये दुष्काळ पडला होता, आतमध्ये भांडणं होते. जेव्हा काही वाईट होतं तेव्हा लोक स्वतःचीच काळजी घ्यायचं बघतात ना, दुसऱ्यांचं चोरून स्वतःचं काय होतं ते, आपसातच मारामारी जास्त, ह्या सगळ्या भयानक अवस्थेतनं जात होते. अशा पद्धतीनं ह्या चित्रात तुम्ही बघू शकता, यरुशलेमेचं नक्षा तुम्हाला दिसेल कदाचित. एकच मिनिट. ह्या चित्रामध्ये यरुशलेम अशा 3 भागामध्ये, अपर सिटी, लोअर सिटी आणि टेम्पल, मंदिर. म्हणून त्यांना काय वाटलं, ह्या सगळ्या भिंती आमची सुरक्षा करतील. पण एक एक करत एक भिंत पडत गेली, एक भिंत पडत गेली आणि रोमी सैनिक आत येत गेले. शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी त्यांनी शेवटची भिंत पाडली, परमेश्वराच्या पवित्र मंदिराची भिंत पाडली गेली. जसे एक भिंत पडत जात होते, तिथले लोक मागच्या भिंतीच्या आतमध्ये जाऊन लपायचा प्रयत्न करत होते. तिथे जाऊन आम्ही सुरक्षित राहू. शेवटची भिंत पडण्याच्या दिवसापर्यंत लोक सगळेजण त्या मंदिराच्या आसपासच्या आवारात येऊन थांबले होते. तिथं पण काही लोक, हा आमचा एरिया, इथं यायचं नाही म्हणून त्यांनी आपसात आपल्याच लोकांना मारणारे पण लोक होते. अशी भयानक अवस्था यरुशलेमेची झाली. त्याचं एक व्हिडिओ पण आहे, थोडंसं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू इच्छितो, तुम्ही पाहू इच्छित असाल तर बघा. इंग्लिशमध्ये आहे, माफ करा, मराठीमध्ये नाही आहे. पण त्या दिवशी जेव्हा यरुशलेम पाडलं गेलं, ज्या दिवशी त्या मंदिराची पण भिंत पाडली गेली, त्या दिवशी काय हाल झालं तिथल्या लोकांचं, ते ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघू शकता. एकच मिनिट. लाईट बंद करायची गरज नाही ना? ठीक आहे. Titus, the son of the Roman Emperor Vespasian, who was in command of the 4-month siege of Jerusalem, ordered his entire army to prepare to storm the temple at dawn. A total of 60,000 Roman legionaries and local auxiliaries were eager to deliver the final blow to the defiant but broken city. Within the walls, half a million starving Jews survived in diabolical conditions. Some were fanatical religious zealots, some were freebooting bandits, but most were innocent families with no escape from this magnificent death trap. Titus set about reducing Jerusalem with systematic efficiency and overwhelming force.
The Jews fought for every inch with almost suicidal abandon. As the blistered and jagged hills sprouted forests of fly-blown crucified cadavers, the city within was tormented by a sense of impending doom, intransigent fanaticism, whimsical sadism, and searing hunger. Yet the rebels were still fighting. Although Titus was proving to be a gifted commander and a popular son of the new emperor, Vespasian's unproven dynasty depended on victory over the Jewish rebels. Jerusalem was, Josephus observed, like a wild beast gone mad, which for want of food fell now upon eating its own flesh. The Romans fought back and pushed the Jews into the temple itself. One legionary, seized with a divine fury, grabbed some burning materials and lit the curtains and frame of a golden window linked to the rooms around the actual temple. By morning, the fire had spread to the very heart of holiness. The Jews, seeing the flames licking the Holy of Holies and threatening to destroy it, made a great clamor and ran to prevent it. But it was too late. They barricaded themselves in the inner court, then watched in aghast silence. Thousands of civilians and rebels mustered on the steps of the altar, waiting to fight to the last, or just die hopelessly. All had their throats cut by the exhilarated Romans, until around the altar lay dead bodies heaped one upon another, with the blood running down the steps. 10,000 Jews died in the burning temple. The cracking of vast stones and wooden beams made a sound like thunder. Josephus watched the death of the temple. The roar of the flames streaming far and wide mingled with the groans of the falling victims, and owing to the height of the hill and the mass of the burning pile, one would have thought the whole city was ablaze. And then the din, nothing more deafening or appalling could be conceived than that. There were the war cries of the Roman legions sweeping onward, the howls of the rebels encircled by fire and swords, the rush of the people who, cut off above, fled panic-stricken, only to fall into the arms of the foe, and their shrieks as they met their fate. You would have thought the Temple Hill was boiling over from its base, being everywhere one mass of flame. Mount Moriah, where King David had placed the Ark of the Covenant, and where his son Solomon had built the first temple, was seething hot, full of fire on every part of it, while inside, dead bodies covered the floors. Now the rampaging Romans, seeing that the inner temple was destroyed, grabbed the gold and furniture, carrying out their swag before they set fire to the rest of the complex. Titus decided to eradicate Jerusalem, a decision which Josephus blamed on the rebels. The rebellion destroyed the city and the Romans destroyed the rebellion. येस, कदाचित इंग्लिश असल्यामुळे तुम्हाला थोडं समजायला अवघड होईल. पण कसं त्या शेवटच्या दिवशी मंदिरामध्ये 10,000 लोक होते आणि ते 10,000 लोक त्याच वेळेला मारले गेले भयानक रीतीने. देवाचे ते पवित्र स्थान, ज्याला एवढं पवित्र देऊन, ज्याच्यामध्ये एवढ्या धार्मिक विधींना येरुशलेममध्ये करत आले, ते सगळं एका दिवसात संपलं. आणि टायटसनी, जो सेनापती होता, त्यानं आदेश दिला की पूर्ण येरुशलेमला तोडून टाका, मंदिराचं काहीही दिसलं नाही पाहिजे. पण एक भाग, पश्चिमेकडची भिंत, वेस्टर्न वॉल अजूनही आहे येरुशलेममध्ये, ती पश्चिमेकडची भिंत ठेवली. आज पण यहुदी लोक तिथे येऊन रडतात, म्हणून त्या भिंतीला वेलिंग वॉल म्हटले, रडण्याची भिंत, जिथे येऊन ते रडतात आमच्यासोबत असं झालं म्हणून. पण का असं झालं? भाऊ-बहिणींनो, बायबलमध्ये आपण काही वचन थोडक्यात बघू, माझ्याकडे जास्त वेळ पण नाही आहे, पण अनुवादचा 28 अध्याय जर तुम्ही उघडणार, ह्या सर्व गोष्टींना पूर्ण
होण्याच्या आधी देवाने जुन्या करारापासूनच इस्रायल लोकांना सांगितलेल्या काही गोष्टी आहेत. अनुवादचा 28 अध्याय नियमशास्त्राप्रमाणे जगल्यानंतर येणाऱ्या आशीर्वादाबद्दल सांगतं. पण फक्त आशीर्वादाबद्दलच नाही सांगतं, तर नियमशास्त्राप्रमाणे जगत असताना जर नियमशास्त्र मोडून जगतं तर त्याच्याद्वारे येणारा शाप पण सांगतं. अनुवादचा 28 अध्याय त्याचं 62 वचन, पूर्ण 15 ते 68 वचनापर्यंत शापलेले आहेत, पण मी 62 वचनापासून वाचू इच्छितो. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही, म्हणून आकाशातील ताऱ्याप्रमाणे तुम्ही अगणित झालात तरी थोडके उराल. तुमचे भले करावे आणि तुमची संख्या वाढावी, ह्यात जसा परमेश्वराला आनंद होत असे तसाच आनंद तुमचा नाश व निष्पात करण्यात त्याला होईल. आणि जी भूमी वतन करून घ्यायला तुम्ही जात आहात तेथून तुमचे उच्चाटन होईल. पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करेल आणि तेथे तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्टपाषाणमय म्हणजे अन्य देवाची सेवा तुम्ही कराल. त्या राष्ट्रात तुला स्वास्थ्य मिळणार नाही, तुझ्या पायांना विसावा मिळणार नाही. तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे डोळे क्षीण होतील व तुझा जीव झुरत राहील, असे परमेश्वर करील. तुला आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुला रात्र दिवस धास्ती लागून राहील व तुला आपल्या जीविताची काही शाश्वती वाटणार नाही. तुझ्या मनाला जी धास्ती वाटेल आणि तुझ्या डोळ्यांना जे दिसेल त्यामुळे तू सकाळी म्हणशील संध्याकाळ होईल तर किती बरे, आणि संध्याकाळी तू म्हणशील सकाळ होईल तर किती बरे. जो मार्ग पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही असे मी म्हणालो होतो, त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हाला जहाजांनी मिसर देशात परत नेईल. तेथे तुम्ही आपल्या शत्रूंचे दास व दासी होण्यासाठी स्वतःची विक्री करू पाहाल, पण कोणी तुम्हाला विकत घेणार नाही. हे नियमशास्त्राचा शाप आहे. शाप परमेश्वरासमोर स्वतःच्या कर्मांनी स्वतःच्या कामांनी उभा राहण्यासाठी प्रयत्न करणारे यहुदी लोक परमेश्वरासमोर त्याच नियमशास्त्राला उल्लंघन करणारे बनले. जुन्या करार पहिल्या कराराच्या द्वारे देवासमोर उभं राहत असताना हीच गोष्ट झाली. यरुशलेमेचं पाड झाल्यानंतर तितुसने भरपूर लोकांना बंदी केलं. 1,00,000 लोक बंदी केले गेले. ते 1,00,000 लोकांना रोमला पाठवलं गेलं. तुम्ही ग्लॅडिएटर पिक्चर सारखं बघितलं असं ना, कोलोसियम असतं, तिथे लढाई लढतात, तिथे सिंहांच्या समोर उभं केलं जातं. अशा काही लोकांना तिथं जाऊन काम करायला लावलं. त्या कोलोसियमचं बांधकाम करण्याचं पहिलं काम लावलं गेलं. अशा भरपूर काही गोष्टी केल्या गेल्या. परत 97,000 लोकांना जहाजांच्या मार्फत अलेक्झांड्रिया मिसर देशात पाठवलं गेलं. परमेश्वराने म्हटलं ना, ज्या मिसर देशात तू जाणार नाहीस तिथं परत तुला पाठवीन जहाजांच्या द्वारे. आणि तिथं गुलाम म्हणून विकले जाण्याची पाळी त्यांच्यावर आली, पण त्यांना कोण विकत घेत नव्हतं. शब्बाताच्या दिवशी काम नाही करणार म्हणणारा गुलाम कोण विकत घेणार, कोण त्या गुलामाला वापरणार. परमेश्वराने त्यांची पांगापांग केली. आपण इतिहासात ते बघतो. 70 सालानंतर 70 ते 100 सालापर्यंत काही थोडके लोक राहून लढत होते, ते पण पडले. ह्याच्यानंतर यरुशलेमनंतर मस्दा नावाचा एक शेवटचा गड त्यांचा, ते कसे हारले ते पण एक वेगळी गोष्ट आहे, ते मी नाही बोलणार आज. पण अशा प्रकारे इस्रायल लोकांची पांगापांग झाली आणि देवाने अन्य जातींना परराष्ट्रीयांचा कृपेचा काळ सुरू केला. खरं तर परराष्ट्रीयांना तारण देण्याचं काम सुरू केलं त्यांनी. मत्तेच्या 27 अध्यायामध्ये आपण वाचला, लोक म्हटले की त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो. खरोखर तशी अवस्था यहुदी लोकांची अनेक ठिकाणी झाली. ह्या 28 अध्यायामध्ये वाचल्याप्रमाणे जिथं कुठे यहुदी लोक गेले, काय माहिती का, लोकांनी त्यांचा द्वेषच केला, लोकांनी त्यांना पसंत केलं नाही. आपण इतिहासात पण वाचतो कसं जेव्हा काही गोष्टी घडल्या, जसं 14व्या शतकामध्ये प्लेगची सुरुवात झाली, तिथं पण यहुदी लोकच वाचायचेत, कारण की नियमशास्त्राप्रमाणे हात आणि पाय धुवायचं काम ते करायचेत, त्यामुळे त्यांना प्लेग पासून वाचले गेले. पण लोकांनी त्यांच्यावरच दोष लावला, ह्यांनीच काहीतरी केलंय आमच्यावरती म्हणून. परत हिटलरच्या द्वारे कितीतरी यहुदी लोक मारले गेले, 60,00,000च्या आसपास. हे अशा प्रकारे यहुदी लोकांना खूप त्रासात खूप कष्टातच जगावं लागलं. का? कारण की देवाला तुच्छ मानल्यामुळे.
देवाच्या वचनाला तुच्छ लेखल्यामुळे, ख्रिस्ताला तुच्छ लेखल्यामुळे. भाऊ बहिणींनो, आज हे सगळे इतिहास आपण ऐकतो. ह्या घडलेल्या गोष्टी आहेत, होणाऱ्या गोष्टी मी सांगत नाही आहे, घडलेल्या गोष्टी सांगतोय. ह्या घडलेल्या गोष्टींच्या द्वारे तर आपल्याला मनात जाणलं पाहिजे की मी परमेश्वरासमोर कसं जगतोय. ॲक्च्युली परमेश्वर आज आपल्याला नव्या करारामध्ये बोलवतोय. नव्या करारामध्ये मी काहीतरी करून देवासमोर उभा राहतो असं नव्हे, तर ख्रिस्तानी माझ्यासाठी सांडलेल्या रक्ताने त्याच्याद्वारे मी उभा राहतो. भाऊ, त्याच्याद्वारे आपल्याकडे धैर्य आहे परमपवित्र स्थानात प्रवेश करण्याचं, जे धैर्य यहुदी लोकांकडे नव्हतं. ते धैर्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यावर भरोसा करून जगणार. नव्या कराराची सुरुवात देवाने त्यावेळेसपासून आपल्यासोबत केलेली आहे. देवाने इस्रायलसाठी पण योजना बनवलेली आहे. आपण मत्तेचं 24 अध्यायाचं अध्ययन करतोय. जसं तिथं लिहिलं आहे की संपूर्ण जगात सुवार्ता प्रचार केली जाईल, मग शेवट होईल. मग ते शेवटच्या आधी संपूर्ण जगात जेव्हा सुवार्ता प्रचार केली जाईल, शेवटची सुवार्ता इस्रायल लोकांना प्रचार केली, यरुशलेमात इस्रायलात सुवार्ता गाजवली जाईल. इस्रायलात लोक तारण प्राप्त करतील, सर्व इस्रायल तारण प्राप्त करेल, असं बायबलमध्ये देवाचं वचन आहे. म्हणून 1948 साली इस्रायलचा देश स्थापित झाला. एवढ्या हजारो वर्षानंतर तो देश पुन्हा बनला. नाहीतर तिथं इस्रायल नव्हतं, एवढे वर्ष नव्हतं. तिथं पॅलेस्टाईन म्हणून स्थापित केलं गेलं. पण एवढ्या वर्षानंतर तिथं देवाने त्यांना तिथं पुन्हा घेऊन आला वचनाप्रमाणे. आणि परमेश्वर आपल्याला पण शिकवतोय, आज मी देवासमोर कोणत्या मनाने जगतोय. मी माझ्या विचारांवर, माझ्यावरती, स्वतःवरती भरोसा करून देवासमोर उभं राहतोय का. 2 वर्षाचा कृपेचा काळ दिला होता. बघिनो, आज मी एवढं सर्व बोलण्याचा मागचा उद्देश हेच आहे. बघिनो, जेव्हा वेळ आहे तोपर्यंत मन वळवा. जेव्हा देव तुम्हाला संधी देतोय, देव सहनशील आहे, देव कृपाळू आहे, देव तुमच्यासाठी वाट पाहतो, अनेकदा वाट पाहतो. तुम्ही तुमच्या विचारांवर भरोसा करून जगता, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगता, तुम्हाला हवंय तसं जगत असताना तुमच्या विचारांच्या मागे जाता जाता तुम्हाला वाटतं काही होत नाही आहे. पण परमेश्वर वाट पाहतोय. शौलासाठी पण देवाने वाट पाहिली, पण शौल पण शेवटपर्यंत फिरला नाही, वळला नाही. मग परमेश्वर पण शौलाला सोडून देतो. इस्रायलासाठी, यरुशलेमेसाठी वाट पाहिली. यरुशलेमेला जसं येशू म्हणतो, यरुशलेमे यरुशलेमे, मी जशी कोंबडी पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते तसं मी तुला घेण्याचा प्रयत्न केला, एवढं प्रीती दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तुझी इच्छा नव्हती. बहिणींनो, आज देव तुम्हाला असं नाही म्हणत आहे ना की मी तुला माझ्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझी का इच्छा नाही. तू का माझ्यावर भरोसा करू शकत नाहीस, तू का माझ्यावर विश्वास करत नाहीस. दिसणाऱ्या गोष्टी, परिस्थिती, माझी अवस्था, मला काय वाटतं, मला काय दिसतं, माझं लॉजिक, ह्याच्यामध्ये इतकं भरोसा करता. देवाच्या वचनावर भरोसा करा. बाबांनो, मन वळवा आणि देवाच्या शब्दावर विश्वास करा. तेच आपल्यासाठी आशीर्वादाचा मार्ग आहे. जसं तारण आपण वचनावर विश्वास करून तारण प्राप्त केलं, तसंच नीतिमान विश्वासाने जगेल. देवावर भरोसा करून माझं जीवन परमेश्वराने आता समोर ठेवलेलं आहे, ते पण विश्वासाचं जीवन आहे. आमेन. त्यामुळे ते विश्वासाचं जीवन आपण शिकलं पाहिजे. माझ्या विचारांना फेकून विश्वासाने कसं जगायचं ते शिकलं पाहिजे. म्हणून येत्या दिवसात आपण बायबल सेमिनार ठेवलेला आहे, विश्वासाचं जीवन या नावाने. विश्वासाचं जीवन आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. मी आज पण पास्टर ओ यांच्याशी चर्चा केली की पास्टर पार्क यांचं जे पुस्तक आहे, साक्षीचं पुस्तक, अ मस्टर्ड सीड, त्या पुस्तकाचं अनुवाद मराठीत करून आपल्या भाऊ बहिणींसाठी देणं फार गरजेचं आहे. पास्टर म्हटले, का मग दुसऱ्यांना कसं ते समजेल का? नाही पास्टर, दुसऱ्यांचं माहीत नाही, आपल्या भाऊ बहिणींना तर समजायला पाहिजे. पहिलं आपल्या भाऊ बहिणींना तर त्याची गरज आहे. पास्टर पार्कनी जे विश्वासाचं जीवन जगले, जे शिकले, स्वतःचा विचार फेकून, आत्मिक जीवनाचा पाया स्वतःचा नकार करणं, ते जर एखादा व्यक्ती आपल्या आत्मिक जीवनात करत नाही, देव तुम्हाला संधी देतोय, पण एक वेळ येईल जेव्हा ती संधी संपून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही कितीही तक्रार करा, कितीही काय करा, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून ते स्वतःचा विचार फेकून परमेश्वरावर विश्वास करायला शिकूया. तुमचं तारण झालंय, तारण प्राप्त केलेल्या लोकांनी विश्वासाने जगावे. आमेन. आज एवढंच मी बोलेन. आज आपण प्रार्थना करूया आणि आमची सर्व्हिस आपण संपवू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय परमेश्वर पिता, आज आम्ही तुझे शब्द जे तू बोललास यरुशलेमेबद्दल, त्याला पूर्ण होताना पाहतोय, जाणतोय. प्रभू, ही गोष्ट कित्येक हजारो वर्षांपूर्वी तू घडवलीस, पण आज पण आमच्या अंतःकरणाला त्याच्यातून शिकवतोयस.
किती येशू ख्रिस्ताचं मन दुःखित असेल, त्रस्त असेल त्या यरुशलेमेला सोडून जात असताना, त्या मंदिराला सोडून जात असताना, निराशेत, दुःखात, की ज्या लोकांवरती मी एवढी प्रीती केली, ज्या लोकांना माझ्या एवढ्या जवळ करण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांना शेवटी मला सोडावं लागतंय, सूड घेण्याचे दिवस यावं लागतंय. भाऊ बहिणींनो, परमेश्वर पिता आमच्या भाऊ बहिणींना खरोखर आज जेव्हा तू संधी देत आहेस तेव्हाच त्या वेळेचा वापर करून त्यांचं मन वळवू दे. तुझं वचन आम्हाला शिकवतं की आज जर तू पवित्र आत्म्याचा आवाज ऐकशील तर आपलं हृदय कठोर करू नकोस. आम्हाला आमचं हृदय परमेश्वराच्या आवाजासमोर, पवित्र आत्म्याच्या आवाजासमोर कठोर करू देऊ नकोस प्रभू. सैतान आमच्या मनाला वेगवेगळ्या गोष्टीत पाडतो, कित्येकदा जगात पाडतो, कित्येकदा पैशात पाडतो, कित्येकदा स्वतःला बरोबर बनवून स्वतःला घमंडी बनवतो. प्रभू, आम्ही अशा अनेक पद्धतीने आमचं मन उंच होतं, आम्हाला कृपा दे प्रभू. आज जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकू आमचं मन उघडू दे, आम्हाला देवाच्या वचनाच्या बाजूला उभं राहू दे. कदाचित उद्या ती वेळ मिळणार नाही प्रभू. खरोखर ती कृपा तू आम्हाला देत आहेस, तोपर्यंत आम्ही तुझ्यावरती भरोसा करून पुढे पाऊल टाकावं असं कर. विशेष करून उद्यापासून आमचं युथ आणि स्टुडंट कॅम्प होत आहे प्रभू. आमच्या ह्या तरुण लेकरांना तू स्मरण कर. हे तरुण लेकरं जगात वाहत चाललेले आहेत, त्यांची अंतःकरणं अंधकाराने भरलेले आहेत, त्यांच्या अंतःकरणात जगी गोष्टी एवढ्या भरलेल्या असताना त्यांना त्यातून वळवायचं कसं माहिती नाही. कदाचित या युथ कॅम्पला येणारे काही असे लेकरं असतील जे मजा करण्यासाठी, काही ना काहीतरी त्यांची मित्रमंडळी येत असतील, काही ना काहीतरी पाप करण्यासाठी, काही ना काहीतरी असे उद्देश ठेवून येत असतील प्रभू. ते कोणत्याही उद्देशाने येत का असेना, तू तुझ्या शब्दाच्या द्वारे त्यांच्या मनाला नम्र कर. तू तुझा शब्द त्यांच्या अंतःकरणात पेरला जाऊ दे. त्यांना येशूचं प्रेम काय आहे ते कळू दे, वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताचं सामर्थ्य काय ते कळू दे, आणि त्या सामर्थ्याने त्यांच्या मनाला वळव, त्यांच्या मनाला तुझ्याकडे आण प्रभू. प्रभू, तुझ्यासमोर दया मागितल्याशिवाय दुसरं कुठलाही पर्याय आमच्याकडे नाही आहे. आज रात्री आमचे अनेक युथ्स वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातून येत असताना त्यांचा प्रवास तू सुरक्षित कर. आज मिरजमधून आमचे जाणारे भाऊ बहीण आहेत, आम्हा सर्वांना तू सुरक्षितपणे उद्या त्या मुंबईला पोहोचवण्यासाठी तू कृपा दे प्रभू. आणि हे 3 दिवस तुझ्या आशीर्वादात व्हावे असं तू कर. आम्ही ठिकठिकाणी बायबल सेमिनार घेत आहोत, सुवार्ता प्रचार करण्यासाठी पुढे धावत आहोत प्रभू. त्यासाठी आम्हाला कृपा दे. आमच्या भाऊ बहिणींना हीच सुवार्ता प्रचार करण्याची वेळ आहे ते जाणू दे. आज पण सकाळी आम्ही वचन वाचलं, वेळी अवेळी सुवार्ता प्रचार कर. इन सीझन, आउट ऑफ सीझन. सुवार्ता प्रचार करण्याचा कुठला आउट ऑफ सीझन नसतो. आजच ती वेळ तू दिलेली आहेस, त्यावेळेला आम्हाला स्मरण करू दे. आमच्या चर्चमधून दूर गेलेले भरपूर लोक आहेत, ज्यांचं मन बंद झालं, जे अंधकारात पडले, असे भरपूर लोक आहेत. त्यांना तू स्मरण करायला लाव प्रभू. त्यांना तू ह्या सेमिनारमध्ये घेऊन ये, त्यांचं मन उघडू दे, त्यांना तुझ्या वचनाने भरू दे, त्यांचं मन तुझ्याकडे वळलेलं असं होऊ दे प्रभू. प्रभू, तुझ्याजवळ दयाने कृपा मागतो प्रभू. चर्चचं बांधकाम आणि खूप मोठ्या सुवार्तेच्या गोष्टी आमच्या समोर असताना आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत. पास्टरांशी चर्चा करून येत्या दिवसामध्ये बांधकामाला सुरुवात करत आहोत. आमच्या विचारांच्या पलीकडे आमचं कॅल्क्युलेशन आम्हाला 10-15 लाखापर्यंतचं दिसतं, पण तू आम्हाला जे पहिल्या टप्प्याचं काम ते 30-40 लाखापर्यंत करायला लावत आहेस, त्यावेळेला आम्हाला दया दे, आम्हाला सामर्थ्य दे, आम्हाला तुझ्यावरती भरोसा दे. त्या जरुबाबेला सारखा हातामध्ये वळंबा घेऊन उभा असताना परमेश्वराचा कृपा आमच्यावरती येईल हे अनुभव करू दे प्रभू. तुझ्या हातामध्ये सर्व काही सोपवतो. आमच्या भाऊ बहिणींना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या सर्व लीन आणि नम्र बनून प्रभूच्या अंतःकरणाने जगणारे लोक बनव. सर्व गोष्टी तुझ्या हातात देऊन ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणतो एक प्रभू, आमेन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ब्रदर सिस्टर्स. आजची सर्व्हिस आपण इथे संपूया. जे पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जे युथ कॅम्प आहे त्यासाठी प्रार्थना करा. आपले तारण प्राप्त केलेले तरुण भाऊ बहीण, तारण न प्राप्त केलेले पण आपले लेकरं आहेत जे यावेळेला पहिल्यांदा कॅम्पमध्ये येत आहेत, त्यांच्या मनामध्ये देवाचं कार्य व्हावं, परमेश्वर त्यांना त्याच्या वचनाच्या द्वारे भरावं, ह्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि सर्वजण आपल्या आपल्या ठिकाणी सुवार्ता प्रचार करायला सोडू नका. ओके, थँक्यू. धन्यवाद. इथे संपूया. Thank you, Pastor. 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 Thank you, Pastor.